नमस्कार मंडळी, 22 जून सोमवारचा दिवस तुमच्या आयुष्यात एक असा संकेत घेऊन येत आहे ज्यामुळे तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकते. आजचा दिवस सामान्य नाही. ग्रहाची स्थिती, नक्षत्राचा प्रभाव आणि तुमच्या राशीवर पडणारी ऊर्जा हे दर्शवत आहे की एक विशिष्ट व्यक्तीमुळे तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडू शकतो. ती तुमच्या घरातील कोण आहे, का जवळचा मित्र, नातेवाईक की एखादी अशी व्यक्ती जी अचानक तुमच्या आयुष्यात प्रवेश करणार आहे. आजचा व्हिडिओ आपण जाणून घेणार आहोत त्या व्यक्तीची ओळख कशी पटेल. ती व्यक्ती तुमच्यासाठी शुभ आहे की अशुभ आहे. तिच्यामुळे तुमच्या करिअर, पैसा आणि प्रेममध्ये कौटुंबिक जीवनात काय परिणाम होणार आहे. मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे ज्यामुळे नकारात्मक परिणाम टळू शकतो, सकारात्मक संधीचा लाभ घेता येईल. कुंभ राशी ही शनीची राशी आहे. शनी जेव्हा एकदा बदल घडवतो तेव्हा कायमस्वरूपी असतो. म्हणून आजचा दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. गेल्या काही दिवसात तुम्हाला काही गोष्टींची चिंता होती. कामात अडथळे, पैशाची अडचण किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल संभ्रम. पण आता परिस्थिती बदलू लागेल. विश्व तुम्हाला एक नवीन संदेश देत आहे आणि तो संदेश एक व्यक्तीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात आधीपासून असू शकते किंवा अचानक भेटू शकते. तिच्या एका शब्दामुळे, एक सल्ल्यामुळे किंवा एक निर्णयामुळे तुमच्या आयुष्याचा संपूर्ण मार्ग बदलू शकतो. मंडळी, अनेकदा आपण छोट्या मोठ्या संधी शोधत असतो, पण ती संधी एखाद्या व्यक्तीच्या रूपाने आपल्यासमोर उभी असते आणि आपण तिला ओळखू शकत नाही. कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तसाच आहे. आज जर तुम्ही जागरूक राहिला, लोकांनी तुमचे काळजीपूर्वक ऐकले आणि मन शांत ठेवले तर तुम्हाला एक महत्त्वाचा संकेत मिळू शकतो. विशेष दुपारनंतरचा काळ अत्यंत प्रभावी दिसत आहे. या वेळेत झालेली भेट, आलेला फोन कॉल किंवा एखादा संदेश तुमच्यासाठी निर्णायक ठरू शकतो. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्ती तुमच्यासाठी शुभ असेल असं नाही. काही लोक तुमच्या यशामुळे अस्तव्यस्त आहेत, काहींना तुमची प्रगती आवडत नाही आणि काही जण गोड बोलून तुमच्याकडून फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. म्हणून आज तुम्हाला विवेकाने निर्णय घ्यावे लागेल, कारण चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवला तर नुकसान होऊ शकतं आणि योग्य व्यक्तीची साथ मिळाली तर नशिबाचे दार उघडू शकतं. तर मंडळी, ही व्यक्ती नेमकी कोण असू शकते, तिची ओळख कशी पटेल आणि तिच्यामुळे तुमच्या आयुष्यात कोणता मोठा बदल होणार आहे हे आपण पुढील भागात सविस्तर जाणून घेऊया. ती व्यक्ती कोण आहे, कोण असू शकते जी तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवणार आहे. ग्रहस्थिती असे दर्शवत आहे की ही व्यक्ती 3 प्रकारपैकी एक असू शकते. पहिला प्रकार म्हणजे जुनी ओळख असलेली व्यक्ती, कदाचित एखादा जुना मित्र, जुना सहकारी किंवा अनेक दिवस संपर्कात नसलेली व्यक्ती. ही व्यक्ती अचानक तुमच्या संपर्क साधू शकते, फोन, मेसेज किंवा प्रत्यक्ष भेट, आणि त्या संवादातून तुम्हाला अशी माहिती मिळू शकते जी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. काही कुंभ राशी लोकांना नोकरीची संधी मिळू शकते, काहींना व्यवसायासाठी नवीन मार्ग मिळू शकतो तर काहींना आर्थिक लाभाची माहिती मिळू शकते. दुसरा प्रकार म्हणजे घरातील किंवा नातेवाईकांमधील एखादी व्यक्ती. अनेक वेळा आपण त्या व्यक्तीकडे लक्ष देत नाही. अनेक वेळा आपण बाहेरच्या लोकांकडे मदत शोधत असतो, पण आपल्या घरात व्यक्ती आपल्यालाच योग्य मार्ग दाखवत असते. 22 जून रोजी एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला दुर्लक्ष करू नका, कारण ज्यांच्या एका वाक्यात तुमचे समस्येचे उत्तर दडलेले आहे. विशेष वडील, मोठा भाऊ, काका, मामा किंवा कुटुंबातील एखादी अनुभवी व्यक्ती, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्या. तिसरा प्रकार सर्वात रहस्यमय आहे. एक नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यात अचानक येऊ शकते, कदाचित कामाच्या ठिकाणी, प्रवासात, सोशल मीडिया किंवा एखादा कार्यक्रम. पहिल्या भेटीत ती व्यक्ती सामान्य वाटेल, परंतु नंतर लक्षात येईल की तिच्या आगमनामुळे अनेक गोष्टी बदलू लागल्या आहेत. काही कुंभ राशीच्या व्यक्तींना प्रेमसंबंधात नवीन सुरुवात दिसते, काहींना नवीन भागीदारीची संधी मिळू शकते, काहींना करिअरमध्ये मोठी मदत मिळू शकते. पण इथे एक सावधगिरीचा इशारा आहे. प्रत्येक नवीन व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नका. ग्रह सांगतात की काही लोक फक्त तुमची माहिती मिळवण्यासाठी जवळ येऊ शकतात. म्हणून सुरुवातीला निरीक्षण करा, त्यांच्या शब्दापेक्षा त्यांच्या कृत्या पहा, कारण खरा मित्र आणि खोटा मित्र यातला फरक कृतीतूनच समजतो. आज शनिदेव तुमच्या निर्णय क्षमतेची परीक्षा घेणार आहे. तुम्ही कोणावर विश्वास ठेवता, कोणाचं ऐकता,
कोणापासून अंतर ठेवता यावर पुढील काही महिन्याचे यश अवलंबून असते. आता आणखीन एक विशेष संकेत पाहू. जर तुम्हाला खालीलपैकी काही अनुभव आले तर समजा विश्व तुम्हाला इशारा देत आहे. अचानक एखाद्या व्यक्तीची आठवण येणे, जुना संपर्क पुन्हा सुरू होणे, अनोळखी व्यक्तीकडून मदतीचा प्रस्ताव येणे, एखाद्या व्यक्तीचे नाव वारंवार ऐकू येणे, एखाद्या व्यक्तीबद्दल मनात तीव्र भावना निर्माण होणे, हे सर्व योगायोग नसू शकतात. विश्व अनेकदा अशा प्रकारे संकेत देत असते, मात्र अंतिम निर्णय तुमचा असेल. कारण नशीब संधी देतं, पण त्या संधीचा उपयोग करणं हे आपल्या हातात असते. आणि कुंभ राशीचे लोक बुद्धिमान असल्यामुळे योग्य निर्णय घेतल्यास मोठा लाभ मिळू शकतो. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत या व्यक्तीमुळे धनलाभ कसा होऊ शकतो, करिअरमध्ये कोणती मोठी संधी मिळू शकते आणि प्रेम संबंधात कोणता बदल होणार आहे. भाग 3 मध्ये सर्वात महत्त्वाचे रहस्य उघडणार आहे. मंडळी, आता आपण त्या महत्त्वाच्या भागात प्रवेश करत आहोत ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता. एका व्यक्तीमुळे तुमच्या आयुष्यात नेमका कोणता बदल होऊ शकतो? ग्रहाच्या संकेतानुसार 22 जून सोमवार हा दिवस विशेष आर्थिक बाबत अनेक कुंभ राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ऊर्जा घेऊन येत आहे. गेल्या काही काळात तुम्ही पैशाबाबत चिंतात होता. मेहनत खूप पण त्यानुसार फळ कमी, काम जास्त पण अपेक्षित प्रगती नाही, अशी परिस्थिती अनेक कुंभ राशीच्या व्यक्तींना अनुभवायला मिळाली. परंतु आता परिस्थिती हळूहळू बदलू लागणार आहे आणि या बदलामागे एक व्यक्तीची महत्त्वाची भूमिका असू शकते. कदाचित ही व्यक्ती तुम्हाला एखादा नवीन नोकरी सुचवेल, कदाचित एखादी व्यवसायाची संधी सांगेल किंवा एखादा सल्ला देईल. त्यामुळे तुमचे आर्थिक मार्गच बदलून जाईल. मंडळी, जीवनात कधी कधी पैसा थेट आपल्या हातात येत नाही, तो योग्य व्यक्तीच्या माध्यमातून येतो. म्हणून आज कोणाच्याही बोलण्यात कमी लेखू नका. विशेष जर लोक तुम्हाला नवीन कल्पना, नवीन योजना किंवा नवीन कामाबद्दल सांगत असेल तर ती गोष्ट गांभीर्यपणे ऐका, कारण त्या एका चर्चेमध्ये तुमच्या भविष्यातील यशाचे बीज दडलेले असू शकते. करिअरच्या बाबतीत मोठे संकेत. जे लोक नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. ऑफिसमध्ये एखादे वरिष्ठ व्यक्तीचे लक्ष तुमच्या कामाकडे जाऊ शकते. तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाऊ शकते. काही लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते तर काहींना उत्पन्नाचा वेतवाढीचे संकेत मिळू शकतात. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर आज मिळालेली माहिती भविष्य खूप फायदेशीर ठरू शकते. व्यवसाय करणाऱ्या कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ आहे. नवीन ग्राहक, नवीन संपर्क किंवा नवीन भागीदारी यापैकी कोणतेतरी सकारात्मक घडू शकते. पण लक्षात ठेवा, घाईघाईत कोणतेही मोठे आर्थिक निर्णय घेऊ नका. संपूर्ण माहिती तपासा, मगच पुढे जा. कारण शनिदेव मेहनतीसोबत संयमालाही महत्त्व देतात. प्रेम संबंध आणि वैयक्तिक जीवन. आता बोलूया हृदयाच्या संबंधित गोष्टीबद्दल. काही कुंभ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात एक विशेष व्यक्ती पुन्हा सक्रिय होऊ शकते, ज्यांच्याशी संवाद कमी झाला होता किंवा गैरसमज झाले होते. अशा व्यक्तीकडून संपर्क येण्याची शक्यता आहे. जर तुम्ही अविवाहित असाल तर एखादी नवीन ओळख भविष्यात महत्त्वाची ठरू शकते. पहिल्या भेटीत तर काही विशेष वाटणार नाही, परंतु कालांतराने त्या व्यक्ती तुमच्या जीवनात विशेष स्थान निर्माण करू शकते. विवाहित लोकांसाठी चांगले संकेत आहेत. संवाद वाढेल, गैरसमज होतील आणि नात्यामधील ऊब पुन्हा जाणवू लागेल. विश्वगुप्त संकेत. आज जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल अचानक मदत मिळाली किंवा एखादा अनपेक्षित सल्ला मिळाला तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण विश्व अनेकदा अशाच माध्यमातून आपल्याला योग्य दिशा दाखवत असते. तुमच्या आयुष्यातील पुढचा मोठा अध्याय सुरू होण्यापूर्वी विश्व तुम्हाला एक दार उघडून दाखवत आहे. ते दार ओळखणे तुमच्या हातात आहे आणि कदाचित त्या दाराची चावी एका व्यक्तीकडेच आहे. मंडळी, पण अजून एक मोठे रहस्य बाकी आहे, कारण प्रत्येक व्यक्ती शुभ नसते. काही लोक तुमच्या प्रगतीला अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकतात. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत कोणत्या व्यक्तीपासून सावध राहावे आणि कोणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतो आणि शनिदेव कोणत्या महत्त्वाचा इशारा देत आहे. तर मंडळी, आत्तापर्यंत आपण त्या व्यक्तीबद्दल बोललो जे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकते. पण ग्रहाची आणखीन एक महत्त्वाचा संदेश आहे. जिथे संधी असते तिथे परीक्षा देखील असते. 22 जून सोमवारच्या दिवशी कुंभ राशीच्या काही लोकांना अशा व्यक्तीचा सामना करावा लागू शकतो ज्याच्यापासून थोडे सावध राहणे गरजेचं आहे. शनिदेव सध्या तुम्हाला तुमची खरी ओळख करून देण्याच्या तयारीत आहेत. काही लोक तुमच्या समोर असतील, तुमची स्तुती करतील, तुमचे प्रत्येक गोष्टीला होकार देतील, पण मनातून ते तुमच्या यशाचे आनंद नसतील. अशा व्यक्तींना ओळखण्याची वेळ आता आली आहे. पहिला इशारा. गोड बोलणारे पण कृत्य साथ देणारे लोक तुमच्या आसपास
एखादी व्यक्ती असू शकते जी नेहमी मोठ्या मोठ्या गोष्ट करते. मी तुझ्यासाठी आहे, काळजी करू नको, मी मदत करेल असे आश्वासन देते. पण जेव्हा खरी वेळ येईल तेव्हा ती व्यक्ती मागे हटते. अशा लोकांवर अवलंबून राहू नका, कारण अपेक्षा जितकी मोठी तितकी निराशा जास्त. तुमची मेहनत जाणून घेण्याचा प्रयत्न करणारे लोक, आज काही लोक अचानक तुमच्या वैयक्तिक गोष्टी विचारू शकतात. तुमची आर्थिक स्थिती, तुमच्या योजना, तुमचे पुढचे निर्णय हे जाणून घेण्यासाठी प्रयत्न होऊ शकतो. प्रयत्नांना सर्व काही सांगण्याची गरज नाही. काही गोष्टी गुप्त ठेवण्याचे तुमचा फायदा ठरेल. विशेष काम, पैशाबाबत तिसरा इशारा, जुने मतभेद पुन्हा समोर येणे. काही कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात जुना व्यक्ती पुन्हा येऊ शकतो. ज्यांच्याशी पूर्वी वाद झाले होते, त्यांचे पूर्वविश्वासघात केला होता किंवा ज्यामुळे मानसिक त्रास झाला होता, अशी व्यक्ती पुन्हा संपर्क साधू शकते. विश्व तुम्हाला दुसरी संधी देईल, पण त्याचा अर्थ असा नाही की जुनी चूक पुन्हा करायची. माणूस बदलू शकतो, पण निर्णय घेताना सावधगिरी आवश्यक आहे. शनिदेवाचा गुप्त धडा. शनिदेव नेहमी दोन गोष्टी शिकवतात, संयम आणि सत्य. आज जर एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात दूर जात असेल तर कदाचित तेच तुमच्या भल्यासाठी असेल. प्रत्येक नातं कायम राहण्यासाठी नसतं, तर ते नाती आपल्याला धडा शिकवण्यासाठी येतात, आणि आता काही नाती आपल्याला पुढे नेण्यासाठी. म्हणून कोणाला तरी दूर गेलं तरी दुःखी होऊ नका, कारण विश्व तुमच्यासाठी काहीतरी अधिक चांगले तयार करत असू शकतं. एक विशेष संकेत. आज संध्याकाळी किंवा रात्री एखादी गोष्ट तुमच्या मनाला वारंवार आठवत असेल, एखाद्या व्यक्तीचा चेहरा, एखादे नाव किंवा एखादा जुना प्रसंग, जर तुमच्याकडे दुर्लक्ष करू नका. अनेक वेळा अनेक अंतर्मन आपल्याला आधीच इशारा देत असतो. कुंभ राशीच्या लोकांची अंतःशक्ती खूप मजबूत असते. आज ती शक्ती आणखीन सक्रिय होणार आहे. म्हणून मन सांगते की शांतपणे ऐका, कारण योग्य वेळ मिळाला की इशारा मोठा नुकसान टाळू शकतो. पण मंडळी, सगळ्यात सर्वात आनंदाची गोष्ट अजून बाकी आहे. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत धनलाभाचा विशेष योग कोणासाठी आहे, नशिबाचे दार कोणासाठी उघडणार, आणि 22 जून नंतर कोणती मोठी खुशखबर मिळू शकते. भाग 5 मध्ये सर्वात सकारात्मक भविष्य जाणून घेऊया. मंडळी, आता आपण त्या टप्प्यावर आलो आहोत ज्याची प्रत्येक जण कुंभ राशीची व्यक्ती आतुरतेने वाट पाहत होती. कारण ग्रहाची स्थिती दर्शवत आहे की 22 जून सोमवार नंतर अनेक कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल मालिका सुरू होऊ शकते. गेल्या काही महिन्यापासून तुम्ही अनेक गोष्टींचा संघर्ष करत आहात. काही आर्थिक संकट पाहिले, काहींना नात्यामधील तणाव सहन केला, तर काहींना मेहनत करूनही अपेक्षित यश मिळण्याची वेदना अनुभवली. पण आता परिस्थिती बदलण्याची वेळ जवळ येत आहे. पहिली खुशखबर, अडकलेले काम पूर्ण होण्याचे संकेत. जे काम वारंवार अडकत होते, त्यासाठी अनेक प्रयत्न केले, ज्यामुळे मनात निराशा निर्माण झाली होती, ते काम आता पुढे सरकू शकते. सरकारी काम, कागदपत्रे काम, नोकरी संबंधित प्रक्रिया किंवा आर्थिक व्यवहार यामध्ये गती आणण्याची शक्यता आहे. विश्व तुम्हाला सांगत आहे, हर मानू नको, वेळ बदलत आहे. धनलाभाचा विशेष योग. कुंभ राशीचे अनेक लोकांना अचानक आर्थिक लाभाचे संकेत मिळत आहे. हा लाभ मोठा असो किंवा छोटा, पण तो तुमच्या मनात नवीन आत्मविश्वास निर्माण करेल. काहींना जुने अडकलेले पैसे मिळू शकतात, काहींना नवीन उत्पन्नाचा मार्ग सापडू शकतो, काहींना बोनस, कमिशन किंवा अतिरिक्त फायदा मिळू शकतो. विशेष जे लोक स्वतःचा व्यवसाय करतात त्यासाठी नवीन ग्राहक किंवा नवीन ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, जितका पैसा येईल तितका शहाणपणाने वापरा, कारण शनिदेव कमवलेला पैसा टिकवण्याचे महत्त्व शिकवतो. नशिबाचे बंद दरवाजे उघडण्याचा काळ. कधी कधी जीवनात असे वाटते की कितीही प्रयत्न केले तरी काही होत नाही, पण अचानक एक दिवस सर्व काही बदलते. अचानक संकेत तसंच आहे. तुमच्या नशिबाचे एखादे बंद दार उघडू शकते. एक संधी, एक भेट, एक फोन कॉल किंवा एक निर्णय जो तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतो. आणि विशेष म्हणजे या संधीमागे त्या एका व्यक्तीचा सहभाग असण्याची शक्यता खूप जास्त आहे. नातेसंबंधामध्ये आनंदाची बातमी. त्यांच्या नात्यात तणाव होता, त्यासाठी संवाद सुधारणे योग्य आहे. गैरसमज दूर होऊ शकतात, रुसवे फुगवे कमी होऊ शकतात, आणि मनातील अंतर कमी होऊ शकतं. काही अविवाहित लोकांना विशेष व्यक्तीची भेट होऊ शकते, ज्यामुळे भविष्यात गंभीर नाते निर्माण होण्याची शक्यता आहे. विश्व तुम्हाला एक सांगत आहे. विश्वाचे संदेश खूप स्पष्ट आहे. तुमच्या आयुष्यात बदल सुरू झाला आहे, पण हा बदल ओळखण्यासाठी तुम्हाला जागरूक राहावे लागेल. लोकांचे शब्द ऐका, संकेत ओळखा आणि योग्य संधीची साथ स्वीकारा. कारण काही वेळा देव आपली मदत थेट करत नाही, तो एखाद्या व्यक्तीला माध्यमात बनवतो. आणि कदाचित याच कारणामुळे 22 जूनचा दिवस तुमच्यासाठी इतका महत्त्वाचा ठरणार आहे. मंडळी, अजून एक अत्यंत महत्त्वाचा भाग बाकी आहे, कारण पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत शनिदेवाची कृपा कायम ठेवण्यासाठी काय करावं.
तर मंडळी, आता आपण भविष्याच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. ग्रहांनी दिलेले संकेत, या एका व्यक्तीमुळे होणारा बदल, धनलाभाचे योग, नशिबाची साथ याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. हो, शुभ परिणाम अधिक मजबूत असे करायचे तर संभाव्य अडथळे कसे दूर करावे, यासाठी आज मी तुम्हाला एक सोपे प्रभावी उपाय सांगणार आहे. उपाय क्रमांक 1. 22 जून सोमवारी असेल तर राशीचा स्वामी, कुंभ राशीचा स्वामी शनी असल्यामुळे शनिदेवाचे स्मरण अवश्य करा. सकाळी उठल्यानंतर हात जोडून म्हणा, ओम शनिचाराय नमः हा मंत्र 21 वेळा जप करा. यामुळे मनातील भीती कमी होते, निर्णय घेण्याची क्षमता वाढते. उपाय 2. आज अशक्य असल्यास एखादी गरजू व्यक्तीला मदत करा. अन्नदान, पाण्याची व्यवस्था किंवा एखाद्या मनापासून मदत. शनिदेवाची सेवा, दयाभाव अत्यंत प्रिय मानले जाते. लहानपणी मत ही मोठे पुण्य देऊ शकते. उपाय नंबर 3. धनलाभाचे योग असले तरी अनावश्यक खर्च टाळा. कोणालाही सहज पैसे उधार देऊ नका. मोठी गुंतवणूक करू नका. पूर्ण माहिती घ्या. उपाय नंबर 3. रागावर नियंत्रण ठेवा. उपाय नंबर 5. एका व्यक्तीचा आदर करा. अंतिम भविष्य. कुंभ राशीच्या मंडळींनो, 22 जून सोमवार दिवस तुमच्यासाठी एक संदेश घेऊन आला आहे. जीवनात बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. काही लोक दूर जातील, काही नवीन लोक येतील, काही संधी अचानक मिळतील आणि काही निर्णय तुमच्या भविष्यातील मार्ग निश्चित करतील. घाबरू नका, विश्व तुमच्या बाजूने काम करत आहे. फक्त योग्य वेळी योग्य व्यक्ती ओळखा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि मेहनत करत राहा, कारण नशिबाची साथ त्यांनाच मिळते ज्यांना प्रयत्न सोडत नाही. जर तुम्ही कुंभ राशी असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. जय शनिदेव नक्की लिहा मंडळी. आणि तुम्हाला वाटत असेल की ही भविष्यवाणी तुमच्या जीवनाला जुळते तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी काजल असेच राशी भविष्याचे नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ.